चलो मंडळी, आता निघतो काशीद बीचला. 21 मिनिटं दाखवतात. 9 किलोमीटर आहे इथून. 9:45 वाजता पोहोचू असं दाखवते. बघूया आता. आता 9:24 झाले. बाय बाय. चलो, गणपती बाप्पा मोरया. असं दुःख होतं मग की यार एक एक जण कोणी जर असं अर्ध्या ट्रिप मधून सोडून गेला ना की यार मग आपल्याला पण वाईट वाटतं. आपल्या टीम मधला मेंबर असतो ना तोही. तर ठीक आहे, आता त्या संसारिक माणूस आहे यार तो. जाऊ देत त्याला. पण ठीक आहे, आला हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. तर रात्री काय केलेलं माहितीये का? रात्री आम्ही बराच वेळ तो जो गार्डन आहे ना तिथे आम्ही होतो आणि नंतर मग जेवलो वगैरे. नंतर आतमध्ये येऊन मग पत्ते खेळायला लागलो. 2 डाव कॅरमचे खेळले आणि मग पत्ते खेळत होतो. पत्ते खेळता खेळता गेलो झोपून. सकाळी मला लवकर जाग आली. किती वाजता? मी 6 वाजता काहीतरी उठलो. फ्रेश वगैरे झालो आणि मग यांना उठवलं. 7, 7:15 आम्ही स्विमिंग पूल मध्ये गेलो. एक अर्धा पाऊण तास होतो आतमध्ये मस्त. आणि मग येऊन सगळे फ्रेश वगैरे झालो आणि आता निघालो. तिकडे थोडस व्हिडिओ शूटिंग वगैरे करत होतो ना, त्याच्यामुळे जरासा वेळ गेला. नाही तर आम्ही आलो होतो. हे पप्या, हा समुद्र किनारा बघा. एकदम त्याच्या बाजूने रोड आहे. हे बघा, मासेमारी लोकांच्या आहेत ना बोटी आहे तिकडे. हा ना, पुढे पर्यंत पूर्ण समुद्र किनाराच असा आहे. बाजूने बाजूने रोड जातोय एकदम. आपली लाल परी आली आहे. साईड द्या, साईड द्या. आम्हाला नाही तर लाल परीला ते. काय रोड वाटतोय क्लीन. म्हणजे तुम्ही ह्याच्यातच जर सुधारणा केली तर काय रोड दिसतोय. या बाजूने झाड आहे सगळे. ठीक आहे, त्यांना पण वेळ लागेल जेव्हा काँग्रेसचं करणार आपण तेव्हा. पण ती एक जी डांबरी रस्त्याची फिलिंग आहे ना ती मरून जाईल. आणि हे फील आहे ना ते डांबरी रस्त्यामध्ये नाही आहे. कारण तुम्ही डांबरी रस्ता करता ठीक आहे, त्याला लेवल पण नाही. आता हे काय क्लीन रोड आहे बघा ना, एकच नंबर. काशीद बीच 1 किलोमीटर वरती आहे. आता पाणी वगैरे आहे का आपल्याकडे? पाणी हाय? थांबा, यांच्याकडे असेल. अरे ही रेवा आहे ना इथे. हाय, देव पाणी देव. लागलं नाही ना तुला? इथे इथे झाले ते बघ. चल, काय झालं माहितीये, तो घाबरला. मी त्याच्या लेन मध्ये होतो पण मी 2च्या स्पीडला. तो पण हळूच होता पण त्या रेवेवर ना तो घसरला. यार असं पडू नये कोणी असं वाटतं मला फक्त. पण जो रेव्यावरती आहे ना तो जो त्याने ब्रेक मारला ना तो तिथे एक्झॅक्ट मारला. त्याच्यामुळे तो स्किट केली गाडी, त्याची गाडी. ठीक आहे, पण बिचारा पाणी वगैरे विचारलं त्याला आम्ही पण नको बोलला. ठीक आहे, म्हणजे असा जोरात नाही पडला तो पण हळूच होता. हे बघा काशीद बीच. वाव, सही आहे, 1 नंबर आहे. आता फक्त पार्किंग शोधायचे आपण. लय बेकार हालत झाली आपण आता. पार्किंग केली तिकडे गाडी आणि आता आपण चाललो आतमध्ये. तुम्हाला दाखवतो. सुंदर आहे म्हणजे ना, जसं गोवा आहे ना ऑलमोस्ट सेम तसंच आहे. दाखवतो थांबा. हे बघा मंडळी, थांबलोय वडापाव घ्यायला इथे ना. आता एक झाला आहे. आता 4 गेले, आता अजून 4 येतात. आणि आपण आहे काशीद बीचला. आतमध्ये जायच्या आधी आपण काय केलं पहिलं, बाई नाश्ता करायचा. कारण भूक लागली होती ह्या माणसाला आणि ह्या माणसाला. आले आले वडापाव आले. हे बघा, आधी खातो मंडळी. तू काय जवळ खायत नाही? जवला घेतला आपण आणि मी काय घेतलं माहिती आहे, बोंबील, सुके बोंबील घेतले आणि जवला घेतला. आणि संदेश नाही, प्रवीणने घेतला. म्हणजे 2 जवला 100 रुपयाला भेटले आणि 200 रुपयाचे बोंबील घेतले. जबरदस्त आणि भरपूर आहे. आता टेस्ट आहे ना ते आपल्याला मुंबईला जाऊन कळेल. बाकी निवांत. 11 वाजले तरी अजून नाश्ता करतोय आम्ही. 9:30 वाजता निघालेली पोरं. चला आतमध्ये आता. चला संदेश, काय वाटतं आपण, म्हणजे एक असं मी सिरियस क्वेश्चन विचारतो आपल्याला. पुढच्या 1.5 वर्षात 2 वर्षात आपण आता जसे आहोत कसं असणार असं वाटतं तुला? काय वाटतं?
ऑप्शन आपण असं काय करावा की म्हणजे आता जेवढे पण मोमेंट्स आपल्याकडे आहेत किंवा जेवढा पण टाईम आहे त्याचा वापर आपण काय कशा पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे, पैसे तर कमवायचे आहेत, पैसे आयुष्याला लागतातच. त्याच्या व्यतिरिक्त पण गोष्टी आहेत ना, फक्त पैसा म्हणजे आयुष्य नाही. तुझं जीवनाचं मौल्य काय आहे सांग. जीवनात काय करायचं भाई, एकदम हॅपी लाईफ जगायची बस. काय भाई, इकडे आल्यानंतर आहे ना हॉर्स राईड आणि ह्या ज्या गाड्या दिसत आहेत ना, ह्या गाड्या चालवण्यासाठी आहेत ना अक्षरशः हे लोक आहेत ना मागे लागतात. म्हणजे गॅस 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 करा, 100-200 रुपयावरून 100 रुपयावरती येणार आणि घ्या घ्या घ्या. पण तोच जर पहिल्यांदा जर म्हटलं ना की हां ठीक आहे, मग तो फसला समजायचा. हे बघा समुद्र, मी आलो आहे आता आतमध्येपर्यंत. फक्त एवढंच आहे की पाण्यापर्यंत नाही जाऊ शकत, कारण माझ्याकडे शूज जे आहेत ना ते खराब होऊन जातील. मग सुंदर आहे बघा. पाणी ना इथपर्यंत येऊन पोचतं ना, त्याच्यामुळे मी पुढे जात नाही. हे बघा, चला आता काही थांबण्यात पॉईंट नाही. अजून एक कुठलं तरी आपण एक मंदिर वगैरे करू आणि मग निघू आपण घरी आपल्या. आता वाजले पण जास्त, राजू पण नाही आहे, त्यामुळे आता नाश्ता आम्हाला करायला आता जास्त वेळ लागला. नाश्ता चहा वगैरे केला, 3-3 वडापाव खाल्ले बाई माहिती आहे. तर चला आता, हे चल काय करेगा अभि, फोटो निघाल नाही. मंडळी, हे ते मंदिर आहे, बिर्ला मंदिर, गणपती मंदिर आहे आतमध्ये. राधाकृष्ण, सूर्यनारायण, राधाकृष्ण आहे, शिवपार्वती आहे आणि राधाकृष्ण आणि कोण आहे, दुर्गामा. तर मस्त मंदिर होतं, पण आतमध्ये फोन पण अलाउड नाही आणि कॅमेरा तर नाहीच नाही. इवन मोठी बॅग पण नाही घेऊन जाऊ शकत तुम्ही, म्हणजे आमच्याकडे बॅग आहे ते काहीच नाही घेऊन जाऊ शकत. त्यामुळे आम्ही सगळे इथे खाली ठेवून गेलेलो, त्यामुळे वरती काही शूट नाही केलं. आता वाजलेत किती, 1:30 वाजला, 1:15 झाला. आता जेवणारा नाही निघणार. राजू पोचला ऑलमोस्ट, तरी पण त्याला उशीर झाला रे. तेव्हा तो केव्हाचा पोचायला पाहिजे होता. चल ठीक आहे, आता लंच करून आम्ही निघू पटापट. तो कदाचित रस्ता चुकला असेल. एवढी मोठी बॅग आहे आमच्याकडे, काय घेऊन जाऊ तिथे. बघा आता तर एंट्रन्स आहे आणि आता आपण निघालो. आता ह्या बाजूने तर नाही जाऊ शकत, इकडूनच जवळ पडणार. इकडून गेलं तर रोहा बराच लांब आहे, तर इकडून आपण तोपर्यंत आतमध्ये जाऊ शकतो. वडखळच्या पुढे कशाला उगाच मग परत ते रोहावरून वगैरे जायचं. मला वाटतं राजू रोहावरून गेला म्हणून राजूला तो दाखवला इकडचा लॉंग कट. मंडळी, इथे ना आम्ही जेवायला थांबलेलो हॉटेल ना, अशोक सालस्कर फूड म्हणून. सुपर होता, घरगुती पद्धतीचं जेवण आहे, जबरदस्त. आम्ही काय केलं माहिती आहे का, आम्ही 2 बांगडा थाळी, 1 चिकन थाळी आणि 1 व्हेज थाळी. सुपर होतं. तर चलो आता निघालोय. तर तुम्ही कधी आलात ना, तर आता हे एक्झॅक्ट ना ॲड्रेस माहिती नाही आहे, पण तुम्हाला इकडून अलिबागला यायचं असेल ना, तर ह्या तुम्हाला लेफ्ट साईडला तुम्हाला भेटून जाईल. जबरदस्त आहे. आता मी लोकेशन ना सांगेनच तुम्हाला, थांबा सांगतो. वाडगाव फाटा म्हणून एक आहे, त्याच्या बरोबर पुढे आहे. इकडे तिकडे जायची गरज नाही, लेफ्ट साईडला तुम्हाला भेटून जाईल. येताना तुम्हाला राईट साईडला आहे. सही आहे, 1 नंबर आहे. या जेवा आणि चांगली रेटिंग द्या. आपल्या मराठी माणसाला मोठं करा. आता ते थोडंसं मोठं करतायत त्यांचं रेनोव्हेशन करून हॉटेल, कारण जे आधी आहे ना ते थोडं छोटं आहे. पण ठीक आहे, 3 टेबल आहेत, सफिशियंट आहे. सुरुवात असेल कदाचित. आणि दाखवत आहे की आपण 6 वाजता पोहोचणार आहे, म्हणजे 2.5 तास. चलो बघूया. पण कधी जर आता मध्ये सपोज पुढे जर डुलकी आली तर मग थांबणार, कारण आपल्याला काही रिस्क घ्यायची नाहीये, थांबत थांबत जायचंय. चला. ओव्हरऑल आहे ना 1 नंबर एक्सपिरियन्स होता, कारण अलिबागचा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता, कारण याच्या आधी मी अलिबागला आलेलो नव्हतं कधी. हा म्हणजे जाता जाता अलिबाग लागायचं, पण असं एक्सप्लोअर करायला म्हणून आम्ही कधी आलेलोच नाही. आज पहिल्यांदा आलो काल आणि खूप छान वाटलं. फक्त तो जो एक रोड होता तो ॲडव्हेंचर वाटला,
ऍडव्हेंचर याच दृष्टीने की तिथे रोड होत होता पूर्ण मातीतून आम्ही 15 ते 16 किलोमीटर गेलो. चलो ठीक आहे. तर कदाचित एक भाग बनेल किंवा 2 भाग बनतील व्हिडिओ मोठी झाली तर. मंडळी काय रोड आहे बघा. वाव, मला वाटत नाही आम्ही येताना ह्या रोडने आलेलो, पण सही आहे, एक नंबर आहे. आता जसं जात आहे तसे जाऊया. आता हे सगळे मला वाटतं ना मुंबई पुणे वरून आलेले आहे. ते बघा 46 12 सुंदर आहे. फक्त ऊन नसायला पाहिजे. पावसातून तर एकच नंबर आहे हा रोड. आता मला वाटलं रिसेंटलीच बनवला असेल याला. वळणावळणाच आहे त्याच्यामुळे सावकाश या, घाई करू नका. बघा हे किती नागमोडी वळण आहेत बघा. कधीच ओव्हरटेकचा प्रयत्न करू नका. आणि वरती डोंगर बघा केवढं आहे. आम्ही काय केलं, जेवल्यानंतर आहे ना जरा पण नाही आराम केलाय. जेवलो आणि तसंच लगेच निघालो. तर आता ना ढेकर येतात त्याचे. थोडा वेळ बसलं पाहिजे होतं, पण ऑलरेडी बराच वेळ झाला होता ना, 2 वाजले होते आणि आम्हाला 3:30 तिथे झाले. म्हणजे आम्ही 1.5 तास तिथे काढला. तर ठीक आहे, आता वेळ नाही काढायचा. मध्ये जर ब्रेक झाला तर 1-2 सुसूचे होतील फक्त, बस, बाकी काही नाही. आता जाणार आपण सरळ. तर व्हिडिओ नक्की आवडली असेल ना तर शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला तुमच्या रेफरन्सने कोणाला दाखवायचं असेल की अलिबाग एक्सप्लोर करायचे तर शेअर पण नक्की करा. थँक्यू, बाय.